वेलकम स्टुडंट्स. आपण एक्सरसाइज 1.9 सुरू केलेलं होतं. त्यातला फक्त फर्स्ट क्वेश्चन मी तुम्हाला एक्सप्लेन केला होता. आता यातला सेकंड क्वेश्चन, त्याच्यामध्ये थर्ड क्वेश्चनमध्ये काही करेक्शन्स आहेत, त्यासाठी मी थांबलो होतो. मला करेक्शन्स ते करता आलेले आहेत. त्यानुसार आपण आता क्वेश्चन नंबर 2 आपण पाहायचं आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला या व्हिडिओसोबत सायन्स फॅकल्टीच्या टेक्स्टबुकमध्ये जे लॉज लिहून दिलेत त्याचा तुम्हाला एक मी फोटो ह्याच्यासोबत पाठवतो. ठीक आहे, त्यानुसार लॉजची तयारी करा. युजिंग अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट्स प्रूव्ह दॅट. फर्स्ट क्वेश्चन, पी इंटरसेक्शन ब्रॅकेटमध्ये क्यू युनियन आर युनियन negation of R intersection negation of Q intersection P is equivalent to P असं आपल्याला दाखवायचं. ठीक आहे, बरं. आता पहिल्यांदा या ब्रॅकेट हे बघा, हे सिंपल आहे. P इंटरसेक्शन Q युनियन R हा प्लेन पार्ट आहे. निगेशन सेम साइन इंटरसेक्शन हे इकडच्या ब्रॅकेटमध्ये. तर पहिल्यांदा मी इथं असोसिएटिव्ह लॉ ही वापरून घेतो. म्हणजे कोणते दोन मला एकत्र करायचे त्याला असोसिएटिव्ह लॉ म्हणतात. सो LHS पहिल्यांदा लिहून घ्यायचे आपल्याला. LHS इज इक्वल टू, आता मी इथले RHS लिहिले ना इक्विव्हॅलेंट P, ते मी आता तात्पुरतं पुसतो. ठीक आहे, तो मी मात्र क्वेश्चन घेऊन मग LHS लिहून घ्यायचे. हा बरं, मी इथं RHS लिहून ठेवते. P होती आपली RHS. या ब्रॅकेटमध्ये 3 टर्म्सचं इंटरसेक्शन आहे. मग मी त्यातले कोणतेही दोन पहिल्यांदा एकत्र केले तरी चालतात. ठीक, इज इक्विव्हॅलेंट टू P इंटरसेक्शन ब्रॅकेटमध्ये Q युनियन R ब्रॅकेट कंप्लीट युनियन नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये राउंड ब्रॅकेट नेगेशन ऑफ R इंटरसेक्शन नेगेशन ऑफ Q आणि इंटरसेक्शन P ॲज इट इज. ह्याला म्हणतात असोसिएटिव्ह लॉस म्हणतात. समोर जसं रिझन ते. आता तुम्ही एकदा डी मॉर्गन्स लॉ एकदा बघून घ्या. मी तो डी मॉर्गन्स लॉ फक्त ह्याच्यात उलटा वापरतोय. कसा वापरतोय बघा. इज इक्विव्हॅलेंट P इंटरसेक्शन ब्रॅकेटमध्ये Q युनियन R ॲज इट इज युनियन नेगेशन ऑफ R साइन बदला युनियन Q आणि पलीकडचे इंटरसेक्शन ॲज इट इज. जरा मायनस साइन आत जाऊ दे बरं. निगेशन ऑफ R इथे आहे बघा, युनियनचे इंटरसेक्शन होतं आणि निगेशन ऑफ Q हे आपल्याला येतं. मग तसं उलट पण करता आलं पाहिजे. ह्याला म्हणतात डी मॉर्गन्स लॉ असं म्हणायचं. आता या ब्रॅकेटमध्ये ह्याला A म्हणा, ह्याला B म्हणा. A आणि B चं इंटरसेक्शन आहे, तर ते मागे पुढे झाले तरी चालतात. ह्याच्यासाठी इज इक्विव्हॅलेंट P इंटरसेक्शन ब्रॅकेटमध्ये Q युनियन R युनियन ॲज इट इज. हे बघा, P इंटरसेक्शन हे निगेशन ऑफ R युनियन Q. हे दोन ब्रॅकेट्स मी फक्त हे दोन टर्म्स मागे पुढे केले. याला म्हणतात कम्युटेटिव्ह लॉ. आता इथे या दोघांमध्ये ह्याच्यासारखं Q युनियन R मागे पुढे करणार आहे. फर्स्ट ब्रॅकेट ॲज इट इज युनियन P इंटरसेक्शन निगेशन ऑफ हे Q युनियन R मागे पुढे गेले. यालाही म्हणायचं कम्युटेटिव्ह लॉ. आता P इंटरसेक्शन हा पार्ट मला कॉमन काढायचा आहे. P इंटरसेक्शनचा पार्ट कॉमन काढला. यातलं कोण उरलं सांगा? Q युनियन R हे युनियनचं साइन. यातलं कोण उरलं सांगा? नेगेशन ऑफ Q युनियन R. हे जे आपण कॉमन काढलं त्याला म्हणतात डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आपण ओपन करतो तसं कॉमन काढता आलं पाहिजे. त्याला म्हणायचं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आता तुमच्या त्या अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंटचे टेबल आहे ना, त्यामध्ये बघा कोणतंही स्टेटमेंट, कोणतंही ह्याला A म्हणायला A बघा, सेम आहे सेम. कोणतंही स्टेटमेंट आणि त्याचं त्याच स्टेटमेंटचं निगेशन
यांचं युनियन हे नेहमी टोटोलॉजी असतं. बघा कॉम्प्लिमेंट लॉ मिळतोय का बघा तुम्हाला. कॉम्प्लिमेंट लॉ कोणतंही स्टेटमेंट आणि त्याचंच निगेशन यांचं युनियन हे नेहमी टोटोलॉजी असतं. पी इंटरसेक्शन या ब्रॅकेटचा आन्सर आहे टोटोलॉजी. ह्याला म्हणायचं कॉम्प्लिमेंट लॉ असं म्हणायचं. कॉम्प्लिमेंट लॉ. आता परत आयडेंटिटी लॉ शोधा. कोणतंही स्टेटमेंट आणि टोटोलॉजी यांचं इंटरसेक्शन तेच स्टेटमेंट असतं. याला म्हणायचं आयडेंटिटी लॉ. आणि हे तुमचे RHS होते बघा. इज इक्वल टू RHS. ओके. Okay, now second question. P intersection Q union P intersection negation of Q union negation of P intersection negation of Q is equivalent to P union negation of Q. हे प्रूव्ह करायचं. ठीक आहे. आता आपण त्याची LHS स्क्रीन बघूया. P intersection Q union P intersection negation of Q union negation of P intersection negation of Q. तीन ब्रॅकेट्स आहेत आणि त्यांचं युनियन करायचं. तिघांचं युनियन करायचं. मग त्यातले मी कोणतेही दोन पहिल्यांदा एकत्र केले तरी चालतात. हे याच्यावरून ओळखायचं. हे दोन मी एकत्र करणार. P intersection Q युनियन P intersection negation of Q हे एकत्र केले. युनियन हा पार्ट आहे तसा ठेवूया बाहेर. negation of P intersection negation of Q. याला म्हणायचं असोसिएटिव्ह लॉ. आता इंटरसेक्शन P इंटरसेक्शन हा पार्ट मी कॉमन काढतो. म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ उलटा वापरतोय. P इंटरसेक्शन कॉमन काढलं तर पहिल्यातलं राहणार Q युनियन, दुसऱ्यातलं राहणार negation of Q. बाहेरचं ब्रॅकेट आहे तसं ठेवूया. युनियन हे ॲज इट इज negation of P intersection negation of Q. इथं आपण वापरला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. इज इक्विव्हॅलेंट टू P इंटरसेक्शन. कोणतेही स्टेटमेंट आणि त्याचं निगेशन यांचं युनियन नेहमी टोटोलॉजी असतं. याला कॉम्प्लिमेंट लॉ म्हणतात. युनियन negation of P intersection negation of Q as it is कॉम्प्लिमेंट लॉ असं त्याला म्हणायचं. कोणतंही स्टेटमेंट आणि टोटोलॉजी यांचं इंटरसेक्शन तेच स्टेटमेंट असतं. त्याला म्हणतात आयडेंटिटी लॉ. युनियन हे negation of P intersection negation of Q as it is ह्याला म्हणायचं आयडेंटिटी लॉ. आता युनियन आणि इंटरसेक्शन असे डिफरंट अपोजिट साइन आहेत. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरायचा. P युनियन negation of P इंटरसेक्शन P युनियन negation of Q. त्याला म्हणायचं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. पुन्हा कोणतंही स्टेटमेंट आणि त्याचं निगेशन यांचं युनियन नेहमी टोटोलॉजी असतं. P union negation of Q as it is कॉम्प्लिमेंट लॉ. आता हे याला कव्हर करा आणि कुठलंही एक स्टेटमेंट आहे असं समजा. P स्टेटमेंट आहे. कुठलंही स्टेटमेंट आणि टोटोलॉजी यांचं इंटरसेक्शन तेच स्टेटमेंट असतं. P युनियन negation of Q ह्याला म्हणतात आयडेंटिटी लॉ. आणि ही तुमची RHS आहे का ते चेक करा. इज इक्विव्हॅलेंट टू P युनियन negation of Q. ही काय तुमची RHS आहे. ओके. नाव क्वेश्चन नंबर 3. तर याच्यामध्ये जे काही करेक्शन्स आहेत RHS मध्ये मी ते ऑलरेडी इथे करून ठेवलेले आहेत. त्यानुसार तुम्ही तुमच्या टेक्स्टबुक मध्ये हे करेक्शन्स करून घ्या. RHS मध्ये करेक्शन आहे. P union Q intersection negation of P union negation of Q
इज इक्वल टू हा पार्ट आपल्याला प्रूव्ह करायचा. आता मी पहिल्यांदा LHS लिहून घेतोय. P युनियन Q इंटरसेक्शन negation of P union negation of Q. ठीक आहे. आता आतमध्ये दोन्हीकडे युनियन आणि मध्ये इंटरसेक्शन साइन म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ तुम्हाला वापरता येतो. कसा वापरायचा बघा. ह्यातलं पहिलं स्टेटमेंट या पहिल्या ब्रॅकेटचं फर्स्ट स्टेटमेंट P इंटरसेक्शन सगळं पुरतं. इंटरसेक्शन नेगेशन ऑफ P युनियन नेगेशन ऑफ Q ह्याला एक ब्रॅकेट करायचं. मग युनियन हे बघा हे युनियनचं साइन. ठीक आहे. पुढच्या ब्रॅकेटमध्ये आता पुन्हा Q आणि हे सगळं इंटरसेक्शन. Q इंटरसेक्शन नेगेशन ऑफ P युनियन नेगेशन ऑफ Q ह्याला म्हणायचं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ असं त्याला म्हणायचं. पुन्हा इंटरसेक्शन युनियन म्हणजे डिफरंट साइन आहे. इंटरसेक्शन युनियन डिफरंट साइन आहे. पुन्हा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरायचा. P इंटरसेक्शन नेगेशन ऑफ P ब्रॅकेट युनियन P इंटरसेक्शन नेगेशन ऑफ Q याला पुन्हा एक स्क्वेअर ब्रॅकेट युनियन Q इंटरसेक्शन नेगेशन ऑफ P union Q intersection negation of Q. Once again reason distributive law. कोणतेही स्टेटमेंट आणि त्याचं निगेशन यांचं इंटरसेक्शन हे नेहमी कॉन्ट्रडिक्शन असतं. लॉज चांगले पाठ करा. युनियन हे ॲज इट इज P intersection negation of Q as it is. युनियनचं साइन as it is. पुन्हा हे ब्रॅकेट Q intersection negation of P as it is. युनियन कोणतेही स्टेटमेंट आणि त्याचं नेगेशन यांचं इंटरसेक्शन नेहमी कॉन्ट्रडिक्शन असतं. याला कॉम्प्लिमेंट लॉ असं म्हणतात. पुन्हा हे कव्हर करा. कोणतेही स्टेटमेंट P असेल समजा आणि कॉन्ट्रडिक्शन यांचं युनियन तेच स्टेटमेंट असतं. P इंटरसेक्शन नेगेशन ऑफ Q. युनियन कोणतेही स्टेटमेंट आणि कॉन्ट्रडिक्शन यांचं युनियन तेच स्टेटमेंट असतं. Q इंटरसेक्शन नेगेशन ऑफ P याला म्हणतात आयडेंटिटी लॉ असं म्हणतात. आणि जरा आता RHS कडे लक्ष द्या फक्त. P इंटरसेक्शन नेगेशन ऑफ Q ॲज इट इज. युनियन ह्याला मागे पुढे करा. नेगेशन ऑफ P इंटरसेक्शन Q ह्याला म्हणतात कम्युटेटिव्ह लॉ. त्याला म्हणायचं कम्युटेटिव्ह लॉ इज इक्विव्हॅलंट टू RHS. त्यानुसार करेक्शन करून हा प्रॉब्लेम सोडवून ठेवा. ओके ओके. नाउ एक्सरसाइज 1.9 इज ओव्हर. नाउ लास्ट एक्सरसाइज आपला सर्वात शेवटचा एक्सरसाइज बघायचा आहे. हा वेन डायग्राम सेट थिअरीशी रिलेटेड आहे पण खूप सोपा एक्सरसाइज आहे. फार म्हणजे फार सोपा आहे. फक्त ह्याला वेन डायग्राम आणि सेट थिअरीचं नॉलेज तुमचं चांगलं पाहिजे आणि एखाद्या स्टेटमेंटचं मीनिंग व्यवस्थित तुम्हाला समजलं पाहिजे. एखाद्या स्टेटमेंटचं मीनिंग तुम्हाला व्यवस्थित समजलं पाहिजे. म्हणजे हा पार्ट ह्याच्यात येतो का, तो पार्ट त्याच्यात येतो का, का हा सगळा पार्ट याच्यात येतो, थोडा पार्ट येत नाही, हे ज्याला कळायला लागतं ते त्याला नंतर आपण मी आता जे हा पार्ट वगैरे म्हणतोय त्याला मॅथमेटिकल लँग्वेजमध्ये ऑल एक्स आर वाय, ऑल वायज आर एक्स, सम एक्स आर वाय, सम एक्स आर नॉट वाय वगैरे असा तो प्रकार येतो. हाही भाग असा आहे की तो पहिल्यांदा तुम्ही सगळा वाचून घेतला पाहिजे. म्हणजे तुम्हाला सेट थिअरीमध्ये सबसेट म्हणजे काय हे चांगलं कळलं पाहिजे. आता मला एक साधं एक्झाम्पल द्या की नॅचरल नंबर्स हे सगळेच्या सगळे होल नंबर मध्ये असतातच. नॅचरल नंबर्स हे सगळे होल नंबर मध्ये असतात.
पण सगळे होल नंबर्स नॅचरल मध्ये असतात का? मी काय म्हणलं, सगळे म्हणला, सगळे होल नंबर्स नॅचरल मध्ये असतात का? नाही. 0 तेवढा वेगळा असतो त्यातला, म्हणजे बराचसा पार्ट त्यात कॉमन आहे. सगळेच इंटीजर हे रिअल नंबर असतात. सगळेच इंटीजर्स, इंटीजर म्हणजे नंबर लाईन वरती 0 1 2 3 4 -1 2 3, ऑल इंटीजर्स बिलॉंग टू रिअल नंबर्स. ते रिअल नंबरच्या सेटमध्ये असतातच, पण सगळे रिअल नंबर्स त्या इंटीजर्स मध्ये असतात का? नाही. म्हणजे कोण कशात असतं काय नाही हे तुम्हाला फक्त समजलं पाहिजे. असं एक्झाम्पल असतं बघा की बऱ्याचदा की ऑल स्टुडंट्स आर सिन्सिअर किंवा हार्ड वर्किंग असं काहीतरी दिलं असतं. पण त्यात काही मुलं अशी असतात की जी सिन्सिअर नसतात, काही मुलं अशी असतात की हार्ड वर्किंग नसतात. म्हणजे स्टुडंटच्या सेटमध्ये सगळ्या गोष्टी येतील. म्हणजे नुसतं हार्डवर्किंग म्हणलं की ते स्टुडंट, सगळ्या स्टुडंटचा सेट त्यामध्ये येणार नाही. काय कशामध्ये येतं आणि काय कशामध्ये नाही हे तुम्हाला स्टेटमेंट वाचल्यानंतर जर समजलं की मग त्याची व्हेन डायग्राम काढता येते. आता उदाहरण बघा, रेक्टँगल आणि स्क्वेअरचं पार्ट बघूया आपण. रेक्टँगल आणि स्क्वेअर, मला सांगा एखाद्या क्वाड्रिलॅटरल रेक्टँगल असण्यासाठी काय कंडिशन आहे? 4 राईट अँगल असले की तो रेक्टँगल आहे. पण एखादा क्वाड्रिलॅटरल हा स्क्वेअर असण्यासाठी 4 राईट अँगल तर ते लागतीलच, शिवाय 4ही साइड्स पण कॉंग्रंट लागतील. नुसतं 4 साइड तुम्ही कॉंग्रंट म्हणलं तर तो रोम्बस पण होऊ शकतो. ते 4ही साइड्स कॉंग्रंट आणि 4ही अँगल्स राईट अँगल असतील तर तो स्क्वेअर असतो. किती सांगा? म्हणजे एव्हरी स्क्वेअर इज अ रेक्टँगल. हो, प्रत्येक स्क्वेअर हा रेक्टँगल असतोच, पण एव्हरी रेक्टँगल इज नॉट अ स्क्वेअर. हे कळलं पाहिजे. ह्या गोष्टी जर तुम्हाला समजल्या तर तुम्हाला या व्हेन डायग्राम्स काढता येतात. आणि याच्यात काही म्हणजे ऍब्सोल्युटली काही अवघड नाही. पण त्याआधी नेहमीप्रमाणे मी तुम्हाला हा चॅप्टर सुरू असल्यापासून सारखं सांगतोय, लेसन वाचा. तसं हे जे नाही, हा पार्ट इथला जो व्हेन डायग्रामचा आहे हा तुम्ही वाचला पाहिजे. कुठून वाचायचा? पेज नंबर 23, पेज नंबर 23 त्यामध्ये नोट असलेले बघा, तिथून पुढे फक्त वाचत जाऊ आहे. तिथून पुढे वाचत. काही सेट्स असे असतात की ते एकमेकांचे सबसेट असतात, काही इक्वल सेट्स असतात. आता आपलं याचं एक्झाम्पल आठवा, बाय कंडिशनलचं एक्झाम्पल आठवा. बाय कंडिशनल इक्विलॅटरल ट्रायंगल आणि इक्वी अँग्युलर ट्रायंगल्स. आठवलं एक्झाम्पल तुम्हाला? इक्विलॅटरल म्हणजे तिन्ही साइड्स कॉंग्रंट आणि इक्वी अँग्युलर म्हणजे तिन्ही अँगल्स कॉंग्रंट. म्हणजे इक्विलॅटरल असेल तर इक्वी अँग्युलर असतो आणि इक्वी अँग्युलर असेल तर इक्विलॅटरल असतो. म्हणजे दोन्ही इक्वल सेट्सच झाले नाही. म्हणजे बाय कंडिशनलच्या वेळेस ते इक्वल सेट्स असतात, हे तुम्हाला कळलं पाहिजे. आता तेच थोडा चेंज बघा. इफ अ ट्रायंगल इज इक्विलॅटरल then it is isosceles. If a triangle is equilateral then it is isosceles. एखादा ट्रायंगल जर इक्विलॅटरल असेल तर तो 100% आयसोसेलेस असतो. पण मला सांगा, प्रत्येक आयसोसेलेस ट्रायंगल हा इक्विलॅटरल असतो का? नाही. कारण सांग, तुम्हाला आयसोसेलेसला फक्त 2 साइड्स कॉंग्रंट पाहिजेत आणि इक्विलॅटरल मध्ये तिन्हीच्या तिन्ही साइड कॉंग्रंट असतात. म्हणजे शेवटी 2 साइड कॉंग्रंट असतातच ना त्यामध्ये. म्हणजे हा आयसोसेलेस आहेच की. 2 साइड्स इक्वल असले की आयसोसेलेस म्हणतात. ह्याच्यात तर 3 साइड इक्वल आहेत, त्यामुळे हा आयसोसेलेस पण आहे. हा इक्विलॅटरल तर आहेच आहे, शिवाय आयसोसेलेस आहे. म्हणजे इक्विलॅटरल ट्रायंगल हा आयसोसेलेस असतोच, पण आयसोसेलेस हा इक्विलॅटरल असतोच असं नाही. हे जेव्हा तुम्हाला समजायला सुरू होईल ना, तेव्हा आपल्याला त्या व्हेन डायग्राम्स वगैरे व्यवस्थित कळतात. ठीक आहे. आता त्यामध्ये महत्वाचे जे 4 शेप्स किंवा 4 टाईप जे आहेत की नाही, ते तुम्हाला पेज नंबर 23 वरती ऑब्झर्व द फॉलोइंग 4 स्टेटमेंट्स असं म्हणले बघा. आणि त्यात 4 स्टेटमेंट दिलेत. ऑल प्रोफेसर्स आर एज्युकेटेड. इक्वी अँग्युलर ट्रायंगल्स आर प्रिसाइजली इक्विलॅटरल ट्रायंगल. म्हणजे आता मी जस्ट सांगितलं बघा ह्याच्या आधी. नो पोलिसमन इज अ थीफ. हे खरं चुकीचं आहे.
नो पोलिसमन इज अ थीफ, ह्याला डिजॉइंट सेट्स म्हणायचं. पोलीसचा सेट वेगळा, थीफचा सेट वेगळा असतो. हे दोन्ही कधी एकत्र येऊ शकत नाहीत. किंवा आपल्या स्कूलमध्ये, कॉलेजमध्ये, क्लासरूममध्ये बॉईजचा सेट वेगळा असतो, गर्ल्सचा सेट वेगळा असतो. ह्याला डिसजॉइंट सेट्स म्हणतात, अनइक्वल सेट्स. सम डॉक्टर्स आर रिच, सम डॉक्टर्स आर रिच म्हणजे रिच पीपलचा एक सेट आहे, डॉक्टर्सचा एक सेट आहे. काही डॉक्टर्स असे असतात जे रिच असतात. म्हणजे रिच असणारे सगळेच डॉक्टर असतात का? नाही. रिच असणारे काही हे पण बिझनेसमॅन पण असतात, इंडस्ट्रीज पण असतात. मग ते काही डॉक्टर असतात का? त्यामुळे त्यात इंटरसेक्शनचा पार्ट दाखवायचा असतो अशा फिगरमध्ये. इंटरसेक्शन हे हळूहळू कळायला लागतं तुम्हाला. त्यानंतर सम स्टुडंट्स आर नॉट स्कॉलर्स, बरोबर आहे. सम स्टुडंट्स आर नॉट स्कॉलर, काही स्टुडंट स्कॉलर असतात, काही नसतात. काही स्कॉलर असतात पण ते स्टुडंट पण नसतात. काही स्कॉलर्स असतात पण ते स्टुडंट नसतात. आता एखादा सगळा शिकून झालेला बाहेर व्यक्ती मोठा झालेला असेल, स्कॉलर आहे पण तो स्टुडंट नाही आहे. आता काही होऊ शकतं. तर हे जे आहेत ह्याच्यात 4 त्यांनी कॅटेगरीज केलेल्या आहेत स्टेटमेंटच्या. ते खाली त्यांनी लिहिले बघा तसं. हे सगळ्यात त्यातलं महत्वाचा पार्ट आहे. दीज स्टेटमेंट्स कॅन बी जनरलाइज्ड रिस्पेक्टिव्हली ॲज ऑल एक्स आर वायज. खाली बघा बी, नो एक्स आर वायज. सी पलीकडे सम एक्स आर वायज. आणि शेवटसाठी सम एक्स आर नॉट वाय. ते एक्स वाय जे असतं ते प्रॉब्लेममध्ये पी क्यू स्टेटमेंटच्या फॉर्ममध्ये तुम्हाला येतं. आणि मग खाली बरेच सॉल्ड एक्झाम्पल आहेत त्यामध्ये. फॉर एक्झाम्पल म्हणलेलं आहे आणि त्यांनी हर एक प्रकारचे तुम्हाला तिथे एक्झाम्पल, सगळे टाईपचे एक्झाम्पल त्यांनी ते दिलेले. हे प्रत्येक एक्झाम्पल 2-2दा 3-3दा व्यवस्थित वाचा. त्याचा अर्थ समजून घ्या. ही वेन डायग्राम अशी का काढली असेल, हा पार्ट ह्याच्यात आणलाय पण तो त्याच्यात का आणला नसेल, हे स्वतःहून समजून घ्यायचं आहे. आणि हे कळायला लागलं की तुम्हाला एक्सरसाइज सगळ्या जमेल. मी आता एक्सरसाइज करतोय, सिम्प्लिफाय करतोय मी. खूप सोपा एक्सरसाइज आहे, त्याच्यात अवघड असं काही नाही. ओके, बघा सॉल्ड एक्झाम्पल्स देखील सगळे बघून घ्यायचे. नाउ लेट स्टार्ट एक्सरसाइज 1.10. फर्स्ट क्वेश्चन. काय म्हणले बघा, रिप्रेझेंट द ट्रुथ ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स बाय वेन डायग्राम. हे जे स्टेटमेंट्स आहेत हे वेन डायग्रामनी थोडक्यात रिप्रेझेंट करा. काय काय म्हणले बघा, सम हार्डवर्किंग स्टुडंट्स आर ओबिडियंट. सम हार्डवर्किंग स्टुडंट्स आर ओबिडियंट. म्हणजे याच्यात हार्डवर्किंग आणि ओबिडियंट असे 2 प्रकार आहेत. आणि युनिव्हर्सल सेट जो आपण वापरायचा तो आता मला सांगा, आपण स्टुडंट्स वगैरे किंवा हे जे असे लोक ज्यावेळी लिव्हिंग थिंग्स वगैरे असे जेव्हा पर्सन्स, बॉईज, गर्ल्स येतील तेव्हा ह्युमन बिईंग्सचा सेट हा युनिव्हर्सल सेट समजायचा. पहिल्यांदा युनिव्हर्सल सेट, मग तुमच्या एक्झाम्पल मधले 2 जे काय असतील ते सेट्स हे पहिल्यांदा मेन्शन करायचे आणि मग खाली व्हेन डायग्राम जी काय असेल ती लिहायची असते. काय स्टेटमेंट आहे आपलं, सम हार्डवर्किंग स्टुडंट्स आर ओबिडियंट. लेट पहिल्यांदा युनिव्हर्सल सेट, द सेट ऑफ ऑल ह्युमन बीइंग्स सेट ऑफ ऑल ह्युमन बीइंग्स. त्यानंतर हार्डवर्किंग स्टुडंट्स H, the set of hardworking students. Hardworking म्हणजे तरी चालेल. आणि ओबिडियंट आहेत ना, the set of obedient students. आणि मग खाली वेन डायग्राम काढून दाखवायची. युनिव्हर्सल सेट मी नंतर काढतो. आता स्टेटमेंट पहिली काय ते म्हणले बघा, की काय म्हणले त्यांनी स्टेटमेंटमध्ये, सम हार्डवर्किंग स्टुडंट्स आर ओबिडियंट. सम हार्डवर्किंग स्टुडंट्स आर ओबिडियंट म्हणजे हार्डवर्किंग स्टुडंट्स मधले काही स्टुडंट्स असे असतात जे ओबिडियंट असतात. म्हणजे ही व्हेन डायग्राम अशी आहे बघा, हे हार्डवर्किंगचा सेट आहे, हा ओबिडियंटचा सेट आहे, हा हार्डवर्किंगचा सेट आहे, हा ओबिडियंटचा सेट आहे.
आणि हा सगळा ह्युमन बिईंगचा आपला युनिव्हर्सल सेट आहे बाहेर. आणि आपल्याला एवढा पार्ट असा शेड करून दाखवायचा. काही स्टुडंट बघा, हा हार्ड वर्किंगचा सेट आहे. त्यातले सम आर ओबिडियंट, म्हणजे ते काय, त्यातले काही लोक ओबिडियंट पण आहेत आणि काही लोक ओबिडियंट आहेत ते थोडेफार हार्ड वर्किंग आहेत. म्हणजे इथं जे स्टुडंट आहेत ना, इथं ते हार्ड वर्किंग आहेत पण ते ओबिडियंट नाही आहेत असू शकतं. इथं जे स्टुडंट आहेत ते ओबिडियंट आहेत पण ते हार्ड वर्किंग नाही आहेत असू शकतं. आणि इथं जे स्टुडंट्स आहेत ते हार्ड वर्किंग ॲज वेल एज काय सांगा ओबिडियंट. म्हणजे आपण इंटरसेक्शनचा पार्ट दाखवला. H इंटरसेक्शन O इज नॉट अ नल सेट. म्हणजे यांच्या इंटरसेक्शन मध्ये काहीतरी आहे. सम स्टुडंट्स आहेत त्यांचं इंटरसेक्शन इज नॉट नल सेट. या प्रकारे ही व्हेन डायग्राम काढून दाखवायचं. हे खूप सोपं आहे, प्रॅक्टिस नाही येत. नाव सेकंड एक्झाम्पल काय म्हणलं बघा. नो सर्कल्स आर पॉलिगॉन्स. नो सर्कल्स आर पॉलिगॉन. आता पहिल्यांदा पॉलिगॉन म्हणजे काय पहिले समजून घ्या. 3-sided फिगर ट्रायंगल, 4-sided फिगर क्वाड्रिलॅटरल, 5-sided फिगर पेंटागॉन, 6-sided फिगर हेक्सागॉन वगैरे वगैरे. ऑल दीज आर नोन ॲज पॉलिगॉन्स. मेनी साइडेड फिगर. पण एक लक्षात ठेवायचं, पॉलिगॉन मध्ये त्यांना शार्प एजेस असतात. म्हणजे असे कॉर्नर्स असतात पॉलिगॉन्सना. हेक्सागॉन असेल, पेंटागॉन असेल, क्वाड्रिलॅटरल असेल, त्यांना शार्प एजेस असतात. आणि सर्कलला तसं नसतं. तुम्हाला सांगा, सर्कलचा सेट आणि पॉलिगॉनचा सेट यांच्यात काहीतरी कॉमन आहे का सांगा? काहीच नाही. म्हणजे यांचं इंटरसेक्शन काय असणार? नल सेट. म्हणजे सर्कल्स कधी पॉलिगॉन नसतात, पॉलिगॉन्स कधी सर्कल नसतात. किंवा असं थोडे सर्कल पॉलिगॉन मध्ये आहेत किंवा थोडे पॉलिगॉन सर्कल मध्ये गेलेत असं कधी होत नाही. ठीक आहे. मग त्याला कसं राहायचं बघा. युनिव्हर्सल सेट काय सांगा. आता हे जे सर्कल किंवा पॉलिगॉन हे जॉमेट्रिकल फिगर्स शी संबंधित आहे. युनिव्हर्सल सेट, द सेट ऑफ जॉमेट्रिकल फिगर्स. C, the set of circles. P, the set of polygons. हा झाला आपला सर्कलचा सेट, हा झाला पॉलिगॉनचा सेट आणि हा झाला तुमचा युनिव्हर्सल सेट, ज्यात सगळ्या जॉमेट्रिकल फिगर. नो सर्कल्स आर पॉलिगॉन, नो पॉलिगॉन्स आर सर्कल. डिजॉइंट सेट दाखवायचे आणि इथं लिहायचं C इंटरसेक्शन P इज C इंटरसेक्शन P इज इक्वल टू नल सेट. त्यांचं इंटरसेक्शन काय असणार आहे? नल सेट असणार. नाउ नेक्स्ट, ऑल टीचर्स आर स्कॉलर्स अँड स्कॉलर्स आर टीचर्स. सगळे टीचर्स हे स्कॉलर्स असतात आणि स्कॉलर्स हे टीचर्स असतात असं त्यांचं स्टेटमेंट आहे. जे काय असेल, ऑल टीचर्स आर स्कॉलर अँड ऑल स्कॉलर्स आर. तिथलं ऑल स्कॉलर्स आर टीचर हे काढायला पटत नाही. प्रत्येक स्कॉलर हा टीचर असतोच असं नाही, पण त्याने दिलेल्याप्रमाणे ऑल एक्स आर वाय अँड ऑल वाय आर एक्स असं जेव्हा असेल तेव्हा दोन्ही इक्वल सेट्स असतात. आता मी तो लिहायचा प्रकार जरा थोडासा मी बंद करतो. ते सुरुवातीच बघा. युनिव्हर्सल सेट, ऑल ह्युमन बिईंग्स. त्यानंतर टी, टीचर्स, द सेट ऑफ ऑल टीचर्स. टी हा सगळ्या टीचर्सचा सेट आणि एस हा सगळ्या स्कॉलर्सचा सेट. एस हा सगळ्या स्कॉलर्सचा सेट. आणि त्यांनी काय सांगितलं आपल्याला बघा, एकच सर्कल करायचं, यालाच टी म्हणायचं आणि यालाच इथंच इक्वल टू एस म्हणलं तरी चालतं. म्हणजे सगळे टीचर्स हे स्कॉलर्स पण आहेत आणि सगळे स्कॉलर्स हे टीचर्स पण आहेत. आणि हा तुमचा युनिव्हर्सल सेट. हिअर बोथ आर इक्वल सेट्स. इथं लिहिलं तरी चालतं, इथं लिहिलं तरी चालतं. टी अँड एस आर इक्वल सेट्स. ओके. नाउ फोर्थ वन, त्यातलं चौथं वन. इफ अ क्वाड्रिलॅटरल इज रोम्बस
देन इट इज पॅरलोग्राम. तो रोम्बस असेल तर तो 100% पॅरलोग्राम असतोच, पण पॅरलोग्राम असेल तर रोम्बस असेलच असं नाही. काय म्हणलं बघा, इफ अ क्वाड्रिलॅटरल इज रोम्बस then it is parallelogram. If a quadrilateral is rhombus, then it is parallelogram. सांगा युनिव्हर्सल सेट. पुन्हा एकदा जॉमेट्रिकल फिगर्स, पॅरलोग्राम, रोम्बस हे सगळे जॉमेट्रिकल फिगर्स आहेत. सांगा पी सेट काय आहे, सांगा सेट ऑफ पॅरलोग्राम्स. आणि आर हा सेट काय असेल सांगा, सेट ऑफ रोम्बस. सेट ऑफ रोम्बस. रोम्बस जर कोणाला मीनिंग माहित नसेल तर सांगतो. हे बघा, ऑल फोर साइड्स आर कॉन्ग्रुएंट, त्याला रोम्बस म्हणतात. चारही साइड कॉन्ग्रुएंट असले की रोम्बस म्हणतात. आणि पॅरलोग्राम म्हणजे अपोजिट साइड्स पॅरलल असतात, फक्त अपोजिट साइड्स पॅरलल असतात. याच्यात देखील अपोजिट साइड्स पॅरलल असतात, म्हणून तर तो पॅरलोग्राम आहे. हा पॅरलोग्राम आहे, पण हा मात्र रोम्बस नाही. त्यामुळे इफ अ क्वाड्रिलॅटरल इज रोम्बस देन इट इज पॅरलोग्राम असं त्याने म्हटलेलं आहे. वेन डायग्राम बघा, हा सेट रोम्बसचा दाखवला आहे आर, हा सेट पॅरलोग्रामचा दाखवला आहे, आणि बाहेरचा युनिव्हर्सल सेट हा तुमचा जॉमेट्रिकल फिगर्स असेल, आणि हे रंगवून दाखवायचं असं. सगळे रोम्बस हे पॅरलोग्राम मध्ये असतातच, पण सगळे आता इथं काही पॅरलोग्राम आहेत की जे रोम्बस नाही आहेत, पण सगळे रोम्बस हे पॅरलोग्रामच्या आत असतात. म्हणजे आर इज a subset of P, याला सबसेट म्हणतात. R is a subset of P अशी वेन डायग्राम काढून दाखवायची. ओके ओके. नाउ क्वेश्चन 2 फर्स्ट. सम शेअर ब्रोकर्स आर चार्टर्ड अकाउंटंट्स. सम शेअर ब्रोकर्स आर चार्टर्ड अकाउंट. काही शेअर ब्रोकर्स असे असतात जे चार्टर्ड अकाउंटंट असतात. म्हणजे सगळे शेअर ब्रोकर कधी चार्टर्ड अकाउंटंट असतात का, किंवा सगळे चार्टर्ड अकाउंटंट कधी शेअर ब्रोकर असतात का, नाही. थोडा पार्ट यातला आणि यातला सेम किंवा कॉमन असू शकतो. पुन्हा एकदा युनिव्हर्सल सेट काय सांगा, द सेट ऑफ ऑल ह्युमन बीइंग्स. एस शेअर ब्रोकर्स आणि सी चार्टर्ड अकाउंटंट्स. द सेट ऑफ, हे शॉर्ट मध्ये दिले. हा सेट आहे तुमचा एस म्हणजे शेअर ब्रोकर्सचा, हा सी सेट आहे तुमचा चार्टर्ड अकाउंटंटचा, आणि हा जो आहे तो युनिव्हर्सल सेट. असा शेड करून दाखवायचा पार्ट. हा शेअर ब्रोकर्सचा सेट आहे, त्यातले काही चार्टर्ड अकाउंटंट आहेत. म्हणजे काही चार्टर्ड अकाउंटंट असेल जे शेअर ब्रोकर आहेत. मग सगळे चार्टर्ड अकाउंटंट शेअर ब्रोकर नसतात, आणि सगळे शेअर ब्रोकर चार्टर्ड अकाउंटंट नसतात. हियर S intersection C is not a null set. त्यांच्यात काहीतरी कॉमन आहे असा त्याचा अर्थ असतो. ओके. नाउ सेकंड क्वेश्चन. काय म्हणलं बघा, नो विकेट कीपर इज अ बॉलर इन क्रिकेट टीम. टीम मध्ये, क्रिकेट टीम मध्ये कोणताही विकेट कीपर हा बॉलर नसतो. कोण म्हणजे विकेट कीपर थोडक्यात बॉलिंग करत नाही असं त्याला म्हणायचं. विकेट कीपर बॉलिंग. आता हे विकेट कीपर बॉलर हे पुन्हा पर्सन्स आहेत. म्हणजे आपला युनिव्हर्सल सेट जो असेल तो नेहमीप्रमाणे काय असेल सांगा, सेट ऑफ ऑल ह्युमन बीइंग्स. मग डब्ल्यू सेट काय आहे सांगाल, हा विकेट कीपर्सचा आहे. आणि बी सेट कोणाचा आहे सांगा, तर बॉलर्स आहे. म्हणजे विकेट कीपर्स हे बॉलर्स नसतात, बॉलर्स हे विकेट कीपर नसतात क्रिकेट टीम मध्ये. नंतरचा भाग वेगळा. क्रिकेट खेळत असताना, मॅच चालू असताना हे दोघेही डिस्जॉइंट सेट आहेत. म्हणजे एक सेट दाखवायचा विकेट कीपरचा, दुसरा सेट दाखवायचा बी फॉर बॉलर्स. हा सेट ऑफ ऑल ह्युमन बीइंग्स किंवा सेट ऑफ ऑल प्लेयर्स म्हटलं तरी चालतं. आणि मग खाली दाखवायचं डब्ल्यू इंटरसेक्शन बी इज इक्वल टू नल सेट. या प्रकारे क्वेश्चन 2 पूर्ण करायचं. नाउ क्वेश्चन नंबर 3. फर्स्ट, some non-resident Indians
are not rich. Non-resident Indians are not rich. बघा, universal set, all human beings are non-resident Indians, किंवा आपण नॉन रेसिडेंट इंडियन करता मी एन वापरतो, एन नॉन रेसिडेंट इंडियन्स, आणि आर सेट जो आहे तो रिच पीपलचा वापरतो. आर म्हणजे रिच पर्सन्स. काय म्हटलं त्यांनी, सम नॉन इंडियन रेसिडेंट्स आर नॉट रिच. बघा, हा झाला सेट ऑफ नॉन रेसिडेंट इंडियन्स. मी इथे जर वर लिहितो, हा एन सगळा सेट नॉन रेसिडेंट इंडियन्स, आणि हा रिच पर्सनचा सेट आहे. हा जो आहे तो रिच पर्सनचा आहे, आणि हा ऍज युजल तुमचा काय सांगा, हा युनिव्हर्सल सेट. सम नॉन रेसिडेंट इंडियन्स आर नॉट रिच म्हणजे हे जे तिन्ही इथं जे लोक आहेत तिन्ही इथं ते नॉन रेसिडेंट इंडियन्स आहेत, पण ते रिच मध्ये पण येतात. आणि इथं काही लोक आहेत जे रिच आहेत पण ते नॉन रेसिडेंट इंडियन्स नाही आहेत. मग आपल्याला म्हणले की नॉन रेसिडेंट इंडियन्स आहेत की जे रिच नाही आहेत. मग तुम्हाला जे शेडिंग करून दाखवायचं आहे, मी म्हणलं ना की सुरुवातीला म्हणत होतो की मीनिंग ज्याला कळतं ना त्यालाच हे कळतं. वेन डायग्राम वापरते, हा पार्ट शेड करून दाखवा, हा बाहेरचा पार्ट. काय सांगायच्यामध्ये, दीज आर नॉन रेसिडेंट इंडियन्स बट दे आर नॉट इन द सेट ऑफ रिच पीपल. ते रिच पीपलच्या सेटमध्ये नाही आहेत. अशा प्रकारची ही वेन डायग्राम काढायची असते. ऍक्च्युली ह्याला म्हणतात डिफरन्स ऑफ टू सेट्स. म्हणजे एन मायनस आर हा डिफरन्स आहे. एन मायनस आर हा डिफरन्स नॉट नल सेट आहे, इज नॉट इक्वल टू नल सेट. हा डिफरन्स काहीतरी आहे, नल सेट नाही आहे, असं खाली त्याला हेडिंग द्यायचं असतं. थोडेच असे अवघड असतात, सगळे काही अवघड नसतात. नेक्स्ट पुन्हा नो सर्कल इज अ रेक्टँगल. आता मगाशी जे नो सर्कल पॉलिगॉन होतं ना, सेम आहे, काही फरक नाही. सर्कलचा सेट वेगळा, रेक्टँगलचा सेट वेगळा. सर्कल आणि रेक्टँगल हे इक्वल नसतात. हे कुणाला सिमिलर आहे सांगा, नो सर्कल्स आर पॉलिगॉनला हे सिमिलर आहे. फक्त पॉलिगॉनच्या ऐवजी शब्द काय करा तिथं, सर्कल करा, सॉरी रेक्टँगल करा. ओके. Now next, if third one, if n is a prime number, if n is a prime number and n not equals to n 2 नहीं, prime at पण 2 नहीं, then n is odd. आता आधी तुम्हाला मी ते सांगतो तेवढं पहिले ऐका. मला सांगा, प्राईम नंबर्स म्हणजे मूळ संख्या ज्या दुसऱ्यांच्या टेबलमध्ये येत नाहीत. The prime numbers are 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, so on, so on, so on, so on. तुम्ही एक गोष्ट कधी ऑब्झर्व केली का बघा, 2 is the only even prime number. बाकी सगळे प्राईम नंबर्स हे नेहमी ऑडच असतात. बाकी सगळे पुढचे सगळे प्राईम नंबर्स हे ऑड असतील. अरे मला सांगा, 2 च्या टेबल मधला एखादा नंबर पुढे येईल कसा, मग जर आला तर तो प्राईम असेल कसा. त्यामुळं 2 सोडून सगळे प्राईम नंबर्स हे नेहमी ऑडच असतात. पण सगळे ऑड नंबर प्राईम असतात का, नाही. आता उदाहरणार्थ 9 हा ऑड नंबर आहे की नाही सांगा, पण तो प्राईम नाहीये. 15 ऑड नंबर आहे की नाही सांगा, पण तो प्राईम नाहीये. म्हणजे आपल्याला असा सेट घ्यायचा आहे ज्यात 2 असणार नाही. त्याने लिहिले बघा, n नॉट इक्वल्स टू असं म्हणलं बघा. n इज सेट ऑफ प्राईम नंबर्स. हा तो प्राईम नंबर्सचा सेट आहे, पण ज्यामध्ये 2 नाही, then n is odd, then it is odd. म्हणजे हे जे सगळे नंबर्स आहेत ते ऑडच आहेत असं त्याला म्हणायचं आहे. पण यात एक गोष्ट लक्षात ठेवा, ऑड नंबर्सच्या सेटमध्ये हे 15 आहेत, पण तो नंबर प्राईम नाही. पण सगळे प्राईम मात्र काय असतात सांगा, ऑड असतात. मग आपला युनिव्हर्सल सेट, द सेट ऑफ नंबर्स किंवा नॅचरल नंबर्स म्हणूया आपण, सेट ऑफ नॅचरल नंबर्स. ठीक आहे. त्यानंतर पी सेट काय सांगा, प्राईम नंबर्स. ओ सेट काय सांगा, ऑड नंबर्स. लक्षात, इथं मी दाखवलंय पी,
इथं दाखवलाय ओ आणि इथं दाखवलाय युनिव्हर्सल सेट. ह्यात सगळे नंबर्स आहेत. हे बघा, सगळेच्या सगळे प्राईम नंबर आहेत की नाही, प्राईम नंबर्स हे ऑड मध्ये येतातच की. सगळे प्राईम नंबर्स हे ऑड मध्ये येतात की नाही. ऑड मध्ये इथे काही नंबर असे आहेत जे प्राईम मध्ये येत नाहीत. उदाहरणार्थ मगाशी दाखवलं होतं पण 9 9 ऑड आहे, म्हणजे इथे कुठं आहे तो, पण प्राईम मध्ये येत नाही, तो आत येत नाही. त्याच्यात 15 आहे, ऑड आहे. इथं नंबर 15 आहे, इथं नंबर 9 आहे, हे ऑड आहेत पण ते कशात येत नाहीत, प्राईम मध्ये येत नाहीत. म्हणजे या केसमध्ये P इज अ सबसेट ऑफ O. या प्रकारची ही वेन डायग्राम आहे. ओके, आता इथे तुमचा एक्सरसाइज 1.10 देखील संपलाय. थोडक्यात लॉजिकचा पार्ट माझा सगळा शिकवून संपलेला आहे. आता साधारण 2 ते 3 दिवस तुम्ही हे झाल्यानंतर एक 2 ते 3 दिवस तुम्ही सगळा मिसलेनियस सोडवून घ्या आणि सगळा मिसलेनियस सोडवून त्यात जे जे डाऊट्स असतील त्याचे नंबर्स मला कळवा. त्याचा मी तुम्हाला वेगळा व्हिडिओ करून देईन. लक्षात आलं? आणि लॉजिकचा अभ्यास करताना पुन्हा पुन्हा वाचत राहा, सारखा वाचत राहा. आता आपले 2 लेसन संपलेले आहेत. एक पार्ट 1चे आपले 2, एक मेट्रायसिस आणि दुसरा लॉजिक. अजूनही मेट्रायसिस मध्ये काही डाऊट असतील तर ते माझ्या पर्सनल अकाउंटला मला ते पाठवत जावा. मी तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर करतो. आणि आता नेक्स्ट पिरियडमध्ये आपण मॅथ्स 2 चा पहिला लेसन चालू करणार आहे. ओके, टिल देन गुड बाय.